सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 ओवी अर्थ. 11व्या अध्यायात जो कथाभाग आहे तो शांत व अद्भुत या दोन रसांनी भरलेला आहे आणि या अध्यायात भगवंताचे विश्वरूप अर्जुनाच्या दृष्टीस पडणार आहे. कल्पना करा की या ठिकाणी शांत रसाच्या घरी अद्भुत रस हाच कोणी एक पाहुणा आलेला आहे आणि त्याच्याबरोबर इतर रसांनाही दोन रसांच्या पंक्तीचा लाभ मिळाला. वधूवरांच्या लग्न समारंभात ज्याप्रमाणे वरड्यांनाही वस्त्र अलंकाराने भूषित होऊन मिरवायास मिळते त्याप्रमाणे देशी भाषेच्या सुखासनावर इतर सर्व रसासही मिरवणुकीचा लाभ मिळाला. परंतु त्या सर्वात शांत रस व अद्भुत रस हे दोन चांगले रस असे शोभले की ते डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहावे अशा प्रकारे की जे जणू शंकर व विष्णू हे दोन देव प्रेमभावाने एकमेकास आलिंगन देण्याकरता आले आहेत. किंवा अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब व चंद्रबिंब या दोन्हीत अंतर न राहता एकाच वेळी भेटावे त्याप्रमाणे शांत व अद्भुत यांचे ऐक्य झाले. किंवा ज्याप्रमाणे गंगा व यमुना या दोन नद्यांचे ओघाचा प्रयागास संगम झाला त्याप्रमाणे शांत व अद्भुत रस या दोनही रसांचा एकत्र मिळून झालेला संगम म्हणजे 11वा अध्याय हा जणू काय प्रयाग क्षेत्रच बनला आहे. म्हणून हा अध्याय ऐकल्याने जणू येथे स्नान करून सर्व जगातील मुमुक्षुजन पवित्र होतात. या दोन रसांच्या संगमात गीतारूप तिसरी सरस्वती नदीच गुप्त आहे. शांत आणि अद्भुत हे दोनही रस गंगा यमुनाच्या ओघाप्रमाणे मूर्तिमंत स्पष्ट दिसत आहेत. म्हणून 11वा अध्याय हा योग्य असा त्रिवेणी संगमाचा योग सर्वांस प्राप्त झाला आहे असं समजा. या ठिकाणी श्रवण इंद्रियाच्या द्वाराने या तीर्थात शिरणे फार सोपे केले आहे. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, मला निमित्त करून हा इतका सोपा मार्ग आमचे गुरु निवृत्तीनाथ त्यांनी केला आहे. या गीतारूप तीर्थाचे संस्कृत भाषारूप तीर कठीण असल्यामुळे ते किनारे तोडून व तेथे मराठी भाषेतील शब्दरूपी पायऱ्यांचे सोपे घाट करून केवळ धर्माचे खानच असलेल्या श्री निवृत्तीदेवाने ठेवले आहेत. म्हणून वाटेल त्याने या त्रिवेणी संगम रूपी तीर्थात भक्तिभावाने स्नान करावे व ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात त्याप्रमाणे येथे श्री भगवंताच्या विश्वरूप माधवाचे दर्शन घ्यावे आणि एवढे करून जन्म मरणरूप संसाराला तिलांजली द्यावी. फार काय सांगावे. या 11व्या अध्यायात सर्व रस मूर्तिमंत उत्कर्षाने उभे आहेत व त्या ठिकाणी जगाला श्रवण सुखाची रेलचेल झाली आहे. या अध्यायात शांत अद्भुत रस हे तर प्रत्यक्ष दिसत आहेत तरी पण येथे रसांची ही शोभा दृष्टीस पडत आहे. यास ही उपमा किंवा हे वर्णन देखील थोडे आहे. पण या अध्यायात उघड मोक्ष सुखच प्राप्त होते. तो हा 11वा अध्याय आहे की जो स्वतः देवांचे खास विश्रांती स्थान आहे. पण अर्जुन हा भाग्यवानांचा मुकुटमणी आहे, कारण तो या अशा ठिकाणी देखील येऊन पोचला आहे. या ठिकाणी अर्जुनच एकटा आला आहे म्हणून कशाला म्हणावे. तर गीतेचा अर्थ मराठी भाषेत झाल्यामुळे आज वाटेल त्या मनुष्यास येथील सुखाचा सुकाळ झाला आहे. याकरिता मी जी विनंती करीत आहे ती ऐका की तुम्ही सज्जनाने इकडे लक्ष द्यावे. तुम्ही संताच्या सभेपुढे मी इतक्या सलगीने बोलणे योग्य नाही, परंतु मी जे तुमचे लेकरू त्या मला तुम्ही प्रेमाने मानावे. रागूस आपणच शिकवावे आणि तोच आपण पडविल्याप्रमाणे बोलल्यावर आपणच पसंतीने मान डोलवावी. किंवा आई आपल्या लेकरांकडून कौतुकाने एखादी गोष्ट करून घेऊन ते पाहून मनात रिजत संतुष्ट होत नाही काय. त्याप्रमाणे प्रभो मी जे काही बोलेन ते तुम्हीच मला शिकविले आहे, म्हणून देवा आपले शिकविलेले बोलणे आपणच श्रवण करावे. महाराज माझे भाषण म्हणजे तुम्हीच लावलेले गोड असे हे एक ज्ञानाचे झाड आहे, तर याला एकाग्र अंतःकरणपूर्वक लक्ष देणे हेच कोणी एक अमृत ते शिंपून आपण वाढवावे. मग या ज्ञानाच्या झाडाला नवरस भावादी फुले येऊन ते फुलेल, पुष्कळ प्रकारच्या अर्थरूप फलभाराने लवेल व तुमच्या या लक्ष देणे रूप धर्माने सर्व जगात श्रवण सुख प्राप्त होईल. असे बोलल्यावर संतजन संतुष्ट व प्रसन्न झाले व म्हणाले, ज्ञानोबा आम्ही तुझ्या बोलण्याने संतोष पावलो. फार चांगले केलेस. आता अर्जुन काय बोलला तेवढे सांग. तेव्हा श्री निवृत्तीनाथांचे दास ज्ञानदेव म्हणाले, महाराज कृष्णार्जुनांचा संवाद माझ्यासारख्या सामान्यास कसा करता येईल, पण तुम्ही मला शक्ती देऊन माझ्याकडून सांगून घेतले तर तेही होईल. रानावनातील पाला खाणाऱ्या वानरांकडून लंकाधीश रावणाचाही पराभव करविला त्याप्रमाणे एकट्याच अर्जुनाकडून कौरवांचे 11 अक्षौहिणी सैन्य जिंकविले नाही काय. म्हणून जगतामध्ये समर्थ जे जे करतील वा करावयाच्या मनात आणतील ते चराचरात होणार नाही असे मुळीच नाही. त्याप्रमाणे आपणही संत समर्थ आहात, म्हणून आपण मनात आणाल तर माझ्याकडून गीतार्थ बोलवाल. आता साक्षात वैकुंठ नायक श्रीकृष्णांच्या
मुखातून निघालेल्या गीतेचा जो खरा भावार्थ आहे तो मी तुम्हाला सांगतो, तेव्हा इकडे लक्ष द्या. धन्य धन्य तो गीता ग्रंथ, कारण वेद प्रतिपाद्य म्हणजे वेद ज्या परमात्म्याचे प्रतिपादन करतात तो स्वतः परमात्माच या गीतेचा वक्ता आहे. ज्या गीताशास्त्राचे महत्त्वपूर्ण तत्व श्री शंकराच्या बुद्धीलाही आकलन होत नाही, त्या गीताशास्त्राचे महत्त्व मी कसे वर्णन करावे. म्हणून त्या गीताशास्त्रात जीवाभावाने वंदन करावे हेच चांगले. त्यानंतर पुढे त्या अर्जुनाने विश्वरूप पाहण्याची मनातील इच्छा तृप्त करून घेण्याकरिता प्रथम विश्वरूपावर नजर ठेवून श्रीकृष्णाबरोबर चतुराईने बोलण्याचा कसा उपक्रम केला ते ऐका. हे सर्व ही जग सर्वेश्वर रूप आहे अशा प्रतीतीला पोचलेला जो सेवक अर्जुन, त्यास बाहेरच्या दृष्टीलाही तशीच ईश्वर प्रतीती यावी अशी त्याच्या मनातील खरी इच्छा, परंतु तसे स्पष्ट देवास सांगण्याचे त्यास धैर्य होईना व त्यास संकट वाटू लागले की देवाचे गुह्य विश्वरूप आपण उघड करून दाखवितो का असे आपण एकदम कसे विचारावे. तो अर्जुन मनात म्हणतो, पूर्वी कोणत्याही आवडत्या भक्ताने जे कधीही विचारले नाही ते विश्वरूप मला दाखवा असे एकाएकी कसे म्हणावे. मी जरी देवाच्या विशेष सलगीत असलो तरी आईपेक्षा जास्त अंतरंग होईन काय. पण ती इतकी जवळची असून देखील हा विषय विचारण्यास घाबरली. मी जरी यांची हवी तेवढी सेवा केली असली तरी त्या बाबतीत माझ्याने गरुडाचे बरोबरी करवेल काय. पण त्या निकट सेवा करणाऱ्या गरुडानेही या विश्वरूपाचे नावसुद्धा काढले नाही. मी सनकादिकांपेक्षा जास्त देवांच्या सन्निध वास करणार आहे काय. पण त्यांना देखील हा विश्वरूप विचारण्याचा चाळा सुचला नाही. तसेच मी गोकुळीच्या भाविक गोप गोपींपेक्षा जास्त देवाला आवडतो काय. पण त्या गोकुळातील भाविक लोकांनाही यांनी आपण केवळ लेकरू आहोत असे दाखवून फसविले व एकाकरिता म्हणजे अंबरुषादिकांकरिता गर्भवासही सोसले. पण आपले गुह्य हे विश्वरूप कोणासही न दाखविताच तसेच गुप्त राखून ठेवले. एवढी ही गुप्त गोष्ट आहे, श्रीकृष्णाच्या अंतर्यामीची गुह्य राखून ठेवलेली गोष्ट आहे, ती मला एकदम कशी विचारता येईल. बरे, पुसू नाही वाटले तर विश्वरूप पाहिल्याशिवाय मी बेचैन होऊन मला सुख होणार नाही. इतकेच नव्हे तर कदाचित मी जिवंत राहीन किंवा नाही हा संशय आहे. म्हणून देवांच्या मनात विश्वरूप दाखवावे असे येईल अशा तऱ्हेने थोडेसे विचारूया, मग देवाच्या मर्जीचे इच्छेस येईल तसे ते करोत. असा विचार करून अर्जुन भीतभीत बोलू लागला. परंतु तो अशा खुबीने बोलला की देवांनी 1-2 शब्दाबरोबरच आपले संपूर्ण विश्वरूपच दाखवावे असे अर्जुनाकरता देवांनी यात करावे. यात आश्चर्य ते काय. वासराला पाहिल्याबरोबर लागलीच गाय प्रेमाने खडबडून उठते व पुढे वासरांच्या तोंडाची व तिच्या स्तनाची गाठ पडल्यावर तिच्याने पान्हा चोरवेल काय. असे पहा बरे, ज्या पांडवाचे नाव ऐकल्याबरोबर त्यांचे संरक्षण करण्याकरिता श्रीकृष्ण भगवान रानावनात धावले त्यांना अर्जुनाने विचारावे, मग आपण सांगावे एवढे तरी सहन करवेल काय. श्रीकृष्ण भगवान हे स्वभावता मूर्तिमंत स्नेहच आहेत. त्यांना अर्जुनरूपी प्रेमाचे माजवण मिळाल्याने या दोघांच्या ऐक्यभावात यांच्या 2 वेगळ्या मूर्ती दिसतात. हाच फार चमत्कार आहे. म्हणून अर्जुनाने विचारल्याबरोबर देव आपोआप विश्वरूप धारण करतील. तरी तोच आता आरंभीचा प्रसंग ऐकावा. विश्वरूप पाहण्याच्या इच्छेने मग पार्थ देवाला म्हणाला, कृपानिधी, तुम्ही माझ्याकरिता जे सांगता येत नाही ते शब्दाने बोलून दाखविले. जेव्हा पंचमहाभूते ब्रह्मामध्ये लीन होतात आणि जीव आणि महत्त्वादी कार्यही लय पावतात त्यावेळेस ईश्वर जे रूप धारण करून राहतात ते कार्याच्या दृष्टीने शेवटचे विश्रांती स्थान आहे. ते कृपणाच्या सारखे तुम्ही आपल्या हृदयात साठविले असून वेदांनाही चोरून ठेवले आहे. ते स्वरूपज्ञान आज माझ्यापुढे हृदय मोकळे करून स्पष्ट सांगितले. त्या परमात्म स्वरूपाचे ऐश्वर्य काय सांगावे. ज्या आत्मज्ञानासाठी साक्षात शंकराने आपले सर्व ऐश्वर्य सोडून स्मशानवास केला ते आत्मज्ञान प्रभो तुम्ही मला एकदम दिले आहे. पण असे जर म्हणावे तर तुमच्याशी ऐक्य झाल्यावर आम्ही वेगळे कोठे आहोत, ऐक्यात देणे घेणे कुठून उरणार. परंतु आपण उपदेश केला याचा अर्थ खरोखर मोहरूप पुरात मी डोक्यापर्यंत बुडालो असे पाहून आपण स्वतः उडी घालून मला बाहेर काढले असाच आहे. खरोखर फक्त भक्त तुमच्या वाचून या जगात दुसरी वस्तू नाही, परंतु आमचे कर्म कसे ओढवले पहा की देवच मी या भ्रमात पडून तुमच्याहून भिन्न हो असे आम्ही उघड म्हणत आहोत. मी या जगात कोणी एक अर्जुन आहे असा या देहाचा अभिमान बाळगीत होतो व या कौरवांना आप्त म्हणत होतो. याशिवाय
आणखी मी त्यांना मारीन व त्यापासून होणाऱ्या पापाबद्दल मला काय शासन होईल, कोणती गती लाभेल, अशा प्रकारचे वाईट स्वप्न पाहत होतो. तोच प्रभो तुम्ही त्या मला या आत्मज्ञानाने जागृत केले. देवा, हे लक्ष्मीपते, पाण्याने पूर्ण भरलेल्या मेघावर दिसणाऱ्या काल्पनिक नगराची वस्ती सोडून मी बाहेर निघालो आणि पाणी पिण्याच्या इच्छेने ढगात पाणी आहे हे विसरून मृगजळ पित आहे. साप कापडाचाच केलेला होता, पण तो साप खरा मानून तो मला डसला अशा भावनेने विषाच्या लहरी मात्र खऱ्या येत होत्या. त्याप्रमाणे मी मरतो अशा भ्रमाने मरण भयाच्या दुःखात बुडत असताना त्यातून वर काढण्याचे श्रेय पुण्य आपणच घेतले. विहिरीत आपले प्रतिबिंब पडले आहे हे न समजता सिंह आत उडी घालणार इतक्यात ते पाहून कोणी एखाद्याने त्यास रक्षण करावे. त्याप्रमाणे अनंता मी अज्ञानसागरात बुडत असता मला आवरून आपण माझे रक्षण केलेत. बाकी असे आहे की अज्ञानाने माझा तर हा वेळपर्यंत असाच निश्चय झाला होता की आता जरी सप्तसमुद्र एकत्र झाले अथवा हे सर्व जग बुडून गेले किंवा आकाशही तुटून पडले तरीही चिंता नाही, पण आपल्या गोत्रजांबरोबर युद्ध करण्याचा प्रसंग माझ्यावर न येवो अशा अहंकाराच्या उत्कर्षाने मी आग्रहरूपी जलात बुडी मारली. युद्ध करणार नाही असा ठाम निश्चय केला, परंतु तुम्ही जवळ होता म्हणून बरे झाले, नाहीतर त्यातून मला कोणी बाहेर काढले असते. वास्तविक मी कोणी एक नसून मी कोणी तरी आहे असे खोटेच मानले व तत्वतः काही नाही त्यांना नाव ठेवून गोत्रज असे म्हटले. अशा प्रकाराचे मला मोठे जबर वेड लागले होते, पण त्यापासून तुम्ही माझे रक्षण केलेत. पूर्वी लाक्षागृहात अग्नीने आम्ही जळत असताना त्यातून बाहेर पडून आपण रक्षण केले खरे, पण त्यावेळी काय ते फक्त देहाचेच भय वाटत होते. आता हे दुसरे लाक्षागृह असून यात मोहात्मक अग्निपिढेने माझे चैतन्यही नाश पावत होते. त्यातून तुम्ही मला बाहेर काढलेत. किंवा दुराग्रहरूपी हिरण्यक्ष दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घेतली व मग तो मोहरूपी समुद्राच्या द्वाराने खोल पाण्यात शिरून घेऊन गेला. तेव्हा देवा, तुमच्या बोधाच्या सामर्थ्याने माझी बुद्धी एकदम पुन्हा शुद्धीवर आली. म्हणजे जणू काय तुम्हाला हा दुसऱ्यांदा वराहाचा अवतार घेणे भाग पडले. याप्रमाणे तुमची अपार उपकाराची महत्कृत्य आहेत ती माझ्या एकट्याच्या वाणीने कशी वर्णन करवतील, फार काय सांगावे. तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले, त्यामुळे देवराया तुमचे श्रम काही एक व्यर्थ गेले नाहीत. चांगलीच यश प्राप्ती झाली आहे, ती ही की माझ्या अज्ञानाचा समूळ नाश झाला. महाराज, आनंद सरोवरातील कमलाप्रमाणे असलेले आपले हे नेत्र आपल्या कृपाप्रसादांची मंदिरे ह्याकरिता तयार करतात. ज्याच्यावर आपली कृपादृष्टी होते त्याची आणि मोहाची भेट होते. ही दुबळी इच्छा गोष्ट काय बोलावी. महाराज, मृगजळाची वृष्टी वडवानाळावर काय परिणाम करणार, आणि त्यातही हे दातारा, मी तर त्या तुझ्या कृपा मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून ब्रह्मरसाच्या भोजन म्हणजे ब्रह्मात्मक ज्ञानाचा पूर्ण अनुभव घेत आहे. त्या योगाने आता माझा मोह नाहीसा झाला. यात आश्चर्य ते काय, भ्रांती गेली एवढेच नव्हे तर खरोखर तुझ्याच पायाची शपथ वाहून सांगतो की खचित खचित मी उद्धरलो. कमलनयना, कोटी सूर्य तेजासा महेशा, आजच तुम्हाकडून मी असे ऐकले की ही सर्व भूते जिच्यापासून उत्पन्न होतात व जिच्यात ज्या रीतीने पुन्हा लय पावतात अशी जी माया प्रकृती, ती मला देवाने विस्तारपूर्वक सांगितली आहे. खरोखर त्या मायेचा हिशोब झाडा तर दिलास, त्याशिवाय ज्याचा महिमा पांघरून वेद सवस्त्र झाले, ज्या परमात्म्याच्या महात्म्याने वेद आणि यश गाण्यास समर्थ झाला, त्या परमात्म्याचे मूळ स्थान मला तुम्ही दाखविले. हे प्रभो, जे वेद वाढतो व जगतो म्हणजे अस्तित्वात राहतो किंवा ज्यापासून धर्मासारखी रत्ने निपजतात, ह्या सर्व गोष्टी ते आपल्याच पायाच्या सामर्थ्याचा आश्रय करतात म्हणून घडून येतात. त्याप्रमाणे देवा, तुमचे हे आगाध महात्म्य जे सर्व मार्गांनी एकच जाणण्यास योग्य आहे व जे आत्मानुभवाने परिपूर्ण नितांतरमणीय, ते तुम्ही मला या प्रकारे दाखविले. ज्याप्रमाणे अभ्री नाहीतशी झाल्यावर आकाशातील सूर्यमंडळात दृष्टी प्रवेश करते किंवा हाताने पाण्यावरील गोंडाळ बाजूला सारल्यावर स्वच्छ उदक दृष्टीस पडते किंवा चंदनाच्या झाडाला सापाने दिलेले वेडे काढल्यावर त्याला आलिंगन देता येते अथवा पिशाच्य पार नाहीसे झाल्यावर मग द्रव्य हाती लागते, त्याप्रमाणे आपल्या ज्ञानस्वरूपाच्या आड जी माया होती ती देवानीच पलीकडे दूर सारल्यामुळे माझ्या बुद्धीला ब्रह्मतेजाचे शेज घर केले. मी ब्रह्मरूप झालो म्हणून देवा, तुमच्या अगाध शक्तीचा माझ्या जीवाला पूर्ण भरवसा झाला आहे. परंतु मला आणखी एक तीव्र इच्छा उत्पन्न झाली आहे. भीड धरून जर आम्ही ती तुम्हाला विचारायची राहू दिली तर
आम्ही दुसऱ्या कोणास विचाराव्यास जावे, कारण तुमच्या वाचून दुसरे आम्हास विचारण्याचे ठिकाण माहीत आहे काय? पाण्यात राहणाऱ्या माशांनी जळाचा आभार मानून त्यास तसदी न देता बाहेर राहावे असे जर मनात आणले, किंवा बालकाने आईजवळ वरचेवर स्तनपान करण्याच्या बाबतीत भीड जर धरली, तर हे श्रीहरी, त्यांना वाचण्याला दुसरा उपाय आहे काय? म्हणून भीड वा संकोच न करता मनास येईल ती गोष्ट तुमच्यापुढे बोलून दाखवावी, तुम्हाला विचारावी इतके अर्जुन म्हणतो. तोच देव म्हणाले की तुझे बोलणे राहू दे, तुला कसली इच्छा निर्माण झाली ती सांग. मग अर्जुन म्हणतो, देवा, तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे माझी अनुभवाची दृष्टी शांत झाली. आता ज्यांच्या संकल्पाने हे सर्व जग उत्पन्न होते व लय पावते आणि ज्या ठिकाणाला तुम्ही स्वतः हे माझे स्वरूप वा मी आहे असे म्हणविता, ते तुमचे मुख्य मुद्दल स्वरूप, जिथून देवांची संकटे निवारण करण्याच्या निमित्ताने देवकार्याचेसाठी द्विभुज, चतुर्भुज अशी रूपे धारण करून तुम्ही येता. क्षीराब्धीतील शयनाचे सोंगाच्या आरंभापासून तो मत्स्यकुर्मादी अवतार रूपी अलंकार घेऊन जेथे साठवून ठेवता, सर्व अवतार कृत्यांचा खेळ संपल्यावर हे गारुड्या श्रीकृष्णा, ज्या ठिकाणी तुम्ही पुन्हा जाता, उपनिषदे ज्यांचे गुणानुवाद वर्णन करतात, योगीजन आपल्या हृदयात आठवून शिरून ज्ञानद्वारा साक्षात्कार संपादन करतात व ज्याला सनकादिका संत आलिंगन देऊन राहिलेले आहेत, असे जे तुमचे अगम्य विश्वरूप की ज्याचा लौकिक आम्ही कानाने ऐकतो, ते पाहण्याकरिता देवा माझे चित्त फारच उतावळे उत्सुक झाले आहे. तुम्ही मनातील संकोच टाकून देऊन प्रेमाने माझी इच्छा काय असे विचारले तर महाराज असे सांगतो की हीच एक माझी बलवत्तर इच्छा आहे, आपले सर्व विश्वरूप माझ्या दृष्टीस दिसावे, अशी थोर आशा मी माझ्या मनात बाळगून राहिलो आहे. परंतु हे भगवंता, आणखी एक मला शंका आहे की विश्वरूप जो तू मला पाहण्याची माझ्या अंगात योग्यता आहे किंवा नाही, हे मला काही समजत नाही. व का समजत नाही असे जर आपण म्हणाल तर पहा, रोग्याला आपल्या रोगाचे निदान मूळ कारण समजते काय? आणखी महाराज, इच्छेची आसक्ती प्रबळ झाली म्हणजे मग इच्छा करणारा मनुष्य जशी आपली योग्यता विसरतो, किंवा ज्यास फार तहान लागली आहे त्यास जसा समुद्र ही आपली तहान भागविण्यास पुरा पडणार नाही असे वाटते, तशाच प्रबळ इच्छेने मला भूल पडली असल्यामुळे, माझी इच्छा मला आवरून ठेवत नसल्यामुळे मला माझ्या योग्यतेचा अंदाज कळला नाही. याकरिता आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाची योग्यता जाणून त्याची इच्छा पुरी करते, त्याप्रमाणे हे जनार्दना, माझ्या अधिकाराचा विचार करा व मगच आपण आपले विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा. तरी माझा अधिकार असेल तर ही कृपा करा, नाहीतर असे पहा की माझा अधिकार नसेल तर स्पष्ट नाही म्हणून सांगा. कारण पंचम स्वरातील उत्तम गाणे ऐकून बहिऱ्याला सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न करणे हे कोणते? बाकी मेघ हा एकट्या चातकाकरिताच वर्षाव करतो आणि ती वृष्टी जगापुरती होत नाही काय? तर होते, परंतु तोच पाऊस खडकावर पडला तर व्यर्थ जातो. चंद्रप्रकाशापासून चकोरालाच अमृत प्राप्त होते आणि तेच चंद्रामृत दुसऱ्याला घेऊ नका म्हणून शपथ का घातली आहे? पण अमृत प्राशन करण्याची दृष्टी युक्ती चकोराप्रमाणे इतरांना माहीत नसल्यामुळे त्यांना ज्याप्रमाणे त्या चंद्रोदयाचा त्या बाबतीत काही उपयोग होत नाही, त्याप्रमाणे, किंवा डोळ्याशिवाय सूर्यप्रकाश झाला तरी व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही बहुतेक करून मला विश्वरूप दाखवाल असा पूर्ण भरवसा आहे. कारण तुमचे औदार्य जाणत्या व नेणत्या अशा दोघांसही समानाच नित्य नूतन आहे. तुमचे औदार्य स्वतंत्र आहे व तुमच्या मनात एकदा गोष्ट देण्याचे आले असता हा पात्र किंवा हा अपात्र आहे हा भेद तुम्ही मानित नाही. मोक्षासारखी पवित्र वस्तू पण ती तुम्ही आपल्या शत्रूसही दिली. खरोखर मोक्ष जरी दुष्प्राप्य मिळण्यास अवघड आहे, तरी पण तोही तुमच्या पायाची सेवा करतो, म्हणून तुम्ही त्यास जिकडे जाण्याची आज्ञा करून धाडाल तिकडे जाऊन चाकराप्रमाणे तुमची आज्ञा पाळतो. आपल्या स्तनात विष घालून तुम्हाला मारण्याच्या हेतूने स्तनपान करण्याकरता जी पुतना राक्षसी तुमच्याकडे आली होती, तिलाही तुम्ही सनकादिकाच्या बरोबरीने सायुज्य मुक्ती दिली. महाराज, धर्मराजाच्या राजसूय यज्ञाच्या सभासदात त्रिभुवनातील देव, ऋषी व राजे जमले असता त्या ठिकाणी ज्याने आपणास दुर्वाक्य बोलून आपला पान उतारा करून अपमान केला, त्या महदपराधी शिशुपालालाही तुम्ही स्वरूपता मुक्ती दिली. आणखी गोपालकृष्ण उत्तानपाद राजाचा मुलगा जो ध्रुव, त्याची अडळपदी बसण्याची इच्छा होती काय, तो आपणास बापाच्या मांडीवर बसावेस मिळावे एवढ्याच करिता वनात आला होता, पण त्याला या लोकी तुम्ही चंद्र सूर्यदिकांपेक्षाही प्रशंसनीय अशी श्रेष्ठ स्थानी नेऊन बसविले. याप्रमाणे साऱ्या दुःखितांना उदारपणे सढळ हाताने देणारे एक तुम्हीच. हे पहा, आजामेळाने मृत्यूसमयी
पुत्र मिशाने नारायण नामाचा उच्चार केल्यामुळे त्याला आत्मपदरूपी मुक्ती दिली. हे उदार प्रभू, ज्या भृगु ऋषीने तुमच्या हृदयावर लाथ मारली त्याचे पावलाची मुद्रा श्रीवत्सलांछन चिन्ह तुम्ही आपल्या हृदयावर भूषण म्हणून बाळगले आहे. तुमचा वैरी जो शंखासूर, त्याचे शरीर म्हणजे शंख, तो न विसरता तुम्ही हातात धारण केला आहे. याप्रमाणे तुमच्यावर अपकार करणारावरही तुम्ही उपकार करता आणि मनुष्यास योग्यता नसतानाही तुम्ही अपार दान देऊन आपले औदार्य दाखविले आहे. बळीपाशा आपण दान दे म्हणून मागाव्यास जाऊन त्याचेच द्वारपाल झाला, जिने तुम्हाला कधी पूजले नाही व कधी तुमचे गुणानुवादही ऐकले नाहीत. अशा गणिका मरते समयी राघोबा राघोबा म्हणून आपल्या पाळलेल्या राघूला हाका मारित होती. त्या गणिकेला तुम्ही वैकुंठ सुखाची प्राप्ती करून दिली. अशा क्षुल्लक निमित्त कारणासही पाहून अकस्मात तुम्ही अपात्र माणसासही सहज स्वस्वरूप प्राप्त करून देणारे असे जे तुम्ही, ते मला वेगळी प्राप्ती कशी करून द्याल? अहो, विपुल दुभत्याच्या अधिकपणाने जी कामधेनू जगाचे संकट निवारण करते तिची वासरे उपाशी राहतील काय? म्हणून मी ज्याबद्दल काहीशी विनंती केली आहे ते आपले विश्वरूप देव मला दाखवणार नाहीत असे खरोखरही कधी होणार नाही, परंतु ते पाहण्याची योग्यता द्या. तुमचे विश्वरूप माझ्या डोळ्यांनी पाहावेल अशी जर तुमची खात्री असेल तर देवा माझे विश्वरूप पाहण्याच्या उत्कंठतेचे हे डोहाळे पुरवावेत. असे अर्जुन विनंती करतो न करतो इतक्यात षड्गुण ऐश्वर्याचा सार्वभौम राजा जो श्रीकृष्ण, त्याला ती सहन झाली नाही. अर्जुन हा जवळ असलेल्या वर्षाकाळाप्रमाणे होता व श्रीकृष्ण वर्षाकाळी उत्पन्न होणाऱ्या कृपामृतयुक्त मेघाप्रमाणे होता. अथवा अर्जुन हा वसंत ऋतू होता व त्यात कृष्ण हे मंजूळ ध्वनिरूप शब्द करणारे जणू कोकिळच होते. किंवा वर्तुळाकार असे पूर्ण चंद्रबिंब पाहून ज्याप्रमाणे क्षीरसागराला भरती येते त्याप्रमाणे त्या समुद्राच्या दुपटीपेक्षाही अधिक प्रेमबळाने श्रीकृष्ण उल्हासित झाले म्हणजे उचंबळले. मग कृपावंत श्रीकृष्ण प्रसन्नपणाच्या आवेशपूर्ण भरात मोठ्याने गर्जना करून म्हणाले, पार्था पहा, पहा ही माझी अगणित स्वरूपे. अर्जुनाच्या मनात देवाचे एकच विश्वरूप पाहावे असा हेतू होता, परंतु श्रीकृष्णाने सर्व जग विश्वरूपमय आहे असे करून दाखविले. धन्य आहे प्रभूचे औदार्य. ते अपरिमित असल्यामुळे तो नेहमी मागणाराच्या इच्छेच्या हजारोपट आपले सर्वस्व देतो. जे आपले गुह्य असे विश्वरूप शेषाच्या 2000 डोळ्यासही दिसू दिले नाही, वेदांनाही ज्याच्याविषयी फसविले व लक्ष्मीसही जे जीवाचे गुह्य मानून गुप्त ठेवले, ते विश्वरूप आता अनेक प्रकारे प्रकट करून प्रभू दाखविण्याचा व्यवहार करीत आहेत. धन्य भाग्य त्या अर्जुनाचे. कोणी एकदा जागृत अवस्थेत असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यावर ज्याप्रमाणे स्वप्नात दृष्टीस पडणारे सर्व पदार्थ आपणच बनवून राहतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण आपणच सर्व अनंत ब्रह्मांडे झाले आहेत. प्रभूंनी श्रीकृष्ण रूप सोडून एकदम विश्वरूप प्रकट केले व ज्या अज्ञानदृष्टीच्या पडद्याने ते लोकास मनुष्यरूप भासत होते, तो पडदा काढून घेऊन त्याने ते विश्वरूप म्हणजे आपले सर्व योग ऐश्वर्यच प्रकट केले. परंतु अर्जुनाच्याने हे रूप पाहावेल किंवा नाही याची काही आठवणसुद्धा केली नाही. प्रेमभरात एकदम अर्जुनास माझे रूप पहा असे भगवान म्हणाले. अर्जुना, तू माझे एकच विश्वरूप दाखवा असे म्हटलेस आणि आम्ही ते एकच तुला दाखविले, तर यात नवलते काय? म्हणून आता माझ्या या विश्वरूप स्वरूपातच सर्व जग भरले आहे असे पहा. त्यात ती पहा, काही रोडकी, काही ठेंगणी, काही उंच, काही जाड, काही सडपातळ आणि काही अमर्याद, काही न आवरणारी, काही निष्कपटी, काही उद्योग करणारी, काही सक्रिय, काही स्वस्थ बसणारी निष्क्रिय, काही उदासीन, काही प्रेमयुक्त आणि काही कडक वा तीव्र बुद्धीची, काही धुंद बेसावत, काही सावध, काही उघड, काही गंभीर, काही उदार, काही कृपण, काही रागीट, काही शांत, काही चांगल्या मदाने युक्त, काही स्तब्ध निरुपयोगी, काही आनंदयुक्त, काही गर्जना करणारे, काही शब्दरहित, काही सौम्य, काही आशाखोरलोभी, काही आशापाशरहित, काही जागृत, काही निजलेली, काही संतोषी, काही दुःखी व काही प्रसन्न, काही निशस्त्र व काही शस्त्रधारी, काही अति उग्र व काही अति स्नेहळू, काही भयंकर व काही चित्रविचित्र, काही समाधिस्थ, काही जनांच्या लीलेत निमग्न, काही प्रीतीने पालन करण्याचा स्वभाव असलेली, काही मोठ्या क्रोधाने संहार करणारी व काही साक्षीभूत तटस्थ, याप्रमाणे नाना प्रकारची पण पुष्कळ आणि दिव्य तेज संपन्नतेने प्रकाशरूपी अशी ती रूपे आहेत व त्याचप्रमाणे निरनिराळ्या वर्णाची आहेत. काही तापलेल्या सोन्याप्रमाणे, त्याचप्रमाणे शेकडो रूपे पिंगट वर्णाचे आणि शेंद्राने माखलेले आकाश जसे सुशोभित दिसते त्याचप्रमाणे काही काही शेंद्री रंगाची, काही लहान पण सहज सुंदर,
जसे काही सर्व ब्रह्मांड मानकाने जडल्यामुळे भरलेले आहे, अशी शोभणारी व काही अरुणोदयाप्रमाणे तांबड्या वर्णाची, काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पांढरी, काही इंद्रनीलमण्याप्रमाणे चांगली निळी, काही काजळासारखी अतिशय काळी, काही रक्ताप्रमाणे लाल, काही ताव दिलेल्या तेजदार सोन्याप्रमाणे पिवळी, काही नव्या मेघाप्रमाणे काळ्या सावळ्या वर्णाची, काही केवळ सोनचाफ्याप्रमाणे गौर वर्णाची, काही हिरवेगार, काही तापलेल्या तांब्याप्रमाणे तांबडी आणि काही चंद्राप्रमाणे अतिशुभ्र शुद्ध अशी ही माझी नाना वर्णाची स्वरूपे पहा. हे जसे भिन्न भिन्न रंग आहेत त्याप्रमाणे भिन्न भिन्न आकृती आहेत, की ज्या काही आकृतीच्या सौंदर्यापुढे मदनही लाजून शरण आला आहे अशा सुंदर आहेत. काही अतिसुंदर बांध्याची रूपे आहेत, काही तेजपुंज तुळतुळीत आहेत, काही इतकी मनोहर आहेत की जणू काय शृंगार लक्ष्मीचे जामदार खानेच उघडले आहेत. काही पुष्ट अवयवांची गोंडस, काही किडकिडीत, काही अतिविक्राळ, काही उंच मानेची आणि काही मोठ्या डोक्याची भयंकर रूपाची. हे सुभद्रापते, याप्रमाणे माझ्या रूपाच्या अनेक प्रकारच्या आकृती आहेत व त्या पाहू गेल्या असता त्यांचा अंत पार लागणार नाही. आणि या एक एक रूपाच्या एक एक अवयवावर सर्व जग भरलेले आहे. माझी दृष्टी उघडण्याबरोबर आदित्यादी देवांच्या सृष्टी विस्तार पावतात व पुढे तीच दृष्टी मिटल्याबरोबर सर्व देवसृष्टी लय पावतात. माझ्या मुखातील श्वासोच्छवासात्मक वाफेबरोबर सर्व ज्वालामय होते, तेव्हा त्या ज्वालापासून अष्टवसूंचे समुदाय उत्पन्न होतो आणि माझ्या बिवांच्या टोके रागाने एके ठिकाणी मिळू पाहतात, तेव्हा तेथे 11 रुद्रगणांचे समुदाय उत्पन्न झालेले दृष्टीस पडतात. माझ्या सौम्य मुद्रेच्या ओलाव्यापासून असंख्य अश्विनी कुमार उत्पन्न होतात आणि हे पांडवा, कानातून अनेक वायू उत्पन्न होतात. याप्रमाणे माझ्या एकेका अवयवाच्या सहज लीलेपासून देव व सिद्ध यांची कुळे उत्पन्न होतात. अशी अपार आणि विशाल रूपे या ठिकाणी पहा. ज्या स्वरूपाचे वर्णन करण्यास वेदांचीही वाणी कुंठित झाली व जी स्वरूपे पाहावयास काळाचेही आयुष्य पुरेसे नाही व ज्या स्वरूपांचा ब्रह्मदेवासही अंत लागत नाही आणि ज्यांची नावे 3 वेदांनाही कधी ऐकली नाही, ती माझी अनेक रूपे या ठिकाणी प्रत्यक्ष पहा व ती कौतुकाने पाहिल्यापासून आश्चर्यकारक लीलांच्या महान ऐश्वर्याचा उपभोग घे. हे किरीटी, या विश्वरूपाच्या रोमाच्या मुळाशी सृष्टी आहे ती पहा. जसे काही कल्पतरूच्या बुडाजवळ कोवळे गवताचे असंख्य अंकुर उगवलेले आहेत, ज्याप्रमाणे सोसायट्याच्या वाऱ्याच्या योगाने जसे पृथ्वीचे परमाणू प्रकाशात उडताना तरंगत असतात, त्याप्रमाणे या विश्वरूपांच्या प्रत्येक अवयवाच्या सांध्यातून अनेक ब्रह्मांडाच्या थवेचे थवे चक्राकार भ्रमण करीत आहेत असे दिसते. या विश्वरूपाच्या एकेका अवयवांच्या ठिकाणी सर्व ब्रह्मांड विस्तारासह भरलेले आहे. आणि जर कदाचित विश्वापलीकडेही आणखी काही पाहावेसे वाटत असेल तर त्याबद्दलही येथे काही संकट उणीव पडण्याचे कारण नाही. या माझ्या शरीरात जे तुला आवडेल वाटेल ते सुखाने पाहून घे. याप्रमाणे ते विश्वरूपधारी श्रीकृष्ण पूर्ण प्रेमाने बोलल्यावर अर्जुन आपले रूप पाहत आहे किंवा नाही म्हणून पाहू लागले. तो काही एक न बोलता स्वस्थ बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा हा का स्वस्थ बसला आहे म्हणून जो भगवान त्याकडे पाहू लागले, तो हा आपला विश्वरूप पाहण्याच्या तीव्र इच्छेचा अलंकार घालून उत्कंठित होता तसाच असलेल्या दृष्टीस पडला. हे पाहून भगवान मनात म्हणतात, याची विश्वरूप पाहण्याची उत्कंठा अजून कमी झाली नाही व याला विश्वरूप दर्शनाने आनंदही झालेला दिसत नाही. मी तर याला विश्वरूप दाखवले, पण याला ते मुळीच आकलन होत नाही. म्हणून देव हसले आणि हसून अर्जुनास म्हणाले, खूप पाहणार आहेस, आम्ही तुला विश्वरूप तर दाखविले, परंतु तू ते पाहत नाहीस. हे बोलणे ऐकून तो बुद्धिमान अर्जुन म्हणाला, महाराज, हा उणेपणाचा दोष कोणाचा आहे? तुम्ही मला हे विश्वरूप दाखविले म्हणजे बगळ्याकडून चंद्रामृत पिकविण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. कारण चांदण्याचे भोगते चकोर पक्षी असतात, तुम्ही ते बगळ्यास देऊ पाहताना महाराज आरसा स्वच्छ घासून पुसून आपण तो आंधळ्यास दाखविण्याची खटपट करण्यासारखे आहे. तसेच जणू बहिऱ्यापुढे गायन करण्यास सुरू केले आहे. हे भगवंता, आपण जाणून बुजून सुगंधी पुष्पपरागकणाचा चारा भ्रमरास न घालता चिखल खाणाऱ्या बेडकास घालून काय वाया घालवित आहात आणि मग तो वाया गेला म्हणून रागवता कोणावर? जे विश्वरूप चर्मचक्षुरादी इंद्रियासह गोचर आहेत असे शास्त्रांनी वर्णन केले आहे व जे केवळ ज्ञानदृष्टीलाच पाहता येण्याजोगे आहे, ते जर तुम्ही माझ्या चर्मचक्षुपुढे ठेवले तर ते मी कसे बरे पाहावे?
परंतु तुमच्या या उणिवेचा उच्चार न करता आपण आपलेच प्रारब्ध म्हणून स्वस्थ बसावे, सहन करावे हेच बरे. अर्जुनाचे हे भाषण ऐकून देव म्हणाला, होय बाबा अर्जुना, तुझे बोलणे मला मान्य आहेत. जर तुला विश्वरूप दाखवायचे माझ्या मनात होते तर खरोखरच ते पाहण्याच्या अगोदर आम्हीच तुला सामर्थ्य द्यावयास पाहिजे होते, परंतु प्रेमाच्या भरात बोलता बोलता तुला दृष्टी देण्याचे विसरून गेलो. जमिनीची मशागत न करता जमिनीत बी पेरले किंवा वेल लागली तर त्याकरिता लागणारा वेळ, त्यास पाणी घालणे इत्यादी सर्व ज्याप्रमाणे वाया जातात, त्याप्रमाणे तुला विश्वरूप दाखविण्याविषयी माझी सारी खटपट व्यर्थ गेली. पण आता अगोदर तुला अशी दिव्य दृष्टी देतो की जिच्या योगाने तुला माझे स्वतःचे विश्वरूप पाहता येईल. मग हे पांडवा, त्या दृष्टीने आमचा सर्व ऐश्वर्य योग पाहून तो आपल्या पूर्ण अनुभवामध्ये आणून ठेव, जो वेदांनीच जाणण्यास योग्य, वैदिकगम्य व सकळ लोकांचा आद्यकारण असा आदिपुरुष व सर्व जगास परमपूज्य तो श्रीकृष्ण परमात्मा याप्रमाणे बोलला. संजय म्हणाला, हे कौरव कुलातील सार्वभौम धृतराष्ट्र राजा, मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की या तिन्ही लोकात लक्ष्मीपेक्षा अधिक दैववान कोणी आहे का? किंवा या जगात श्रुतीशिवाय खुणेने वर्णन करणारा दुसरा कोणी समर्थ आहे का? किंवा एकनिष्ठ दास्यत्व म्हणून जे म्हणतात ते एक शेषाच्याच अंगी आहे. महाराज, भगवंताच्या प्राप्तीसाठी योग्यासारखे 8ही प्रहर आपल्याला देवास वाहून घेऊन सेवा करणारा गरुडासारखा दुसरा कोणी आहे का? परंतु आज ती सर्व मंडळी एकीकडे राहून ज्या दिवशी पांडव जन्मास आले त्या दिवसापासून हल्ली त्यांचेच ठिकाणी कृष्ण सुख एकवटले आहे. तरी पण ज्याप्रमाणे कामातुर पुरुषाला एखादी स्त्री आपल्या अधीन करून घेते, त्याप्रमाणे त्या 5ही पांडवामध्ये श्रीकृष्ण हे अर्जुनाच्याच सहज अधीन झाले आहेत. ते इतके आहे की पडविलेला पोपटही तसा बोलणार नाही किंवा खेळण्याकरता बाळगलेला हरण इत्यादी पशुही इतका आज्ञेत राहणार नाही. इतके अर्जुनाच्या स्वाधीन श्रीकृष्ण झाले. अर्जुनाला कसे दैवानुकूल झाले असेल ते कळतच नाही. आज साऱ्या पूर्ण ब्रह्मवस्तूचा अनुभव घेण्याचे भाग्य या अर्जुनाच्याच दृष्टीला लाभले आहे. म्हणून पहा, त्याचे बोलणे झेलून श्रीकृष्ण त्याचे लाड कसे पुरवित आहेत. अर्जुन रागवला की देव स्वस्थपणे सहन करतात आणि अर्जुन रुसला की देव त्याचे समजून घालतात. एकूण काय तर देवाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेड लागले आहे. अर्जुनाची गोष्ट सोडून देऊन विचार केला तर श्रीकृष्णाची योग्यता काय वर्णन करावी. ज्या शुकाधिक समर्थ पुरुष की जे जन्मताच विषयाला जिंकून म्हणजे जे जितेंद्रिय होऊनच जन्माला आले, ते भगवंताच्या केवळ रास क्रीडेचेच वर्णन करून त्यांचे स्तुतीपाठक बनले. श्रीकृष्ण परमात्मा योग्यांच्या समाधीचे धन वा अधिदैवत ते आज पार्थाच्या स्वाधीन झाले आहे. म्हणून माझ्या मनाला मोठा चमत्कार वाटतो. इतके बोलून संजय पुन्हा धृतराष्ट्राला म्हणाला, राजा, पण यात चमत्कार तरी कसला? श्रीकृष्ण ज्याचा अंगीकार करतील त्याचा असा भाग्योदय होणारच आहे. म्हणून ते देवाधिदेव पार्थाला म्हणाले की मी तुला दिव्य दृष्टी देतो, ज्या दृष्टीच्या योगाने अखंड संपूर्ण विश्वरूप तुला पाहता येईल. श्रीकृष्णाच्या मुखातून हे अक्षरे निघतात न निघतात तोच एकदम अर्जुनाच्या ठिकाणचा अज्ञानांधकार नाहीसा होऊ लागला. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुला दिव्य दृष्टी देतो ही अक्षरे नसून ब्रह्मसाम्राज्यास ऐश्वर्यास आत्मतत्वाने दाखविणाऱ्या ज्ञानरूपी ज्योती श्रीकृष्णाने अर्जुनाकरता लावल्या आहेत असे समज. मग दिव्य दृष्टीचा उजेड प्रकट झाल्याबरोबर अर्जुनाच्या ज्ञानदृष्टीचे सामर्थ्य वाढले. याप्रमाणे आपला ऐश्वर्य योग श्रीकृष्णाने त्याला दाखविला. भगवंताचे हे जे सर्व अवतार आहेत ते ज्या विश्वरूपरूपी समुद्राच्या लाटा आहेत किंवा ज्याच्या तेजरूपी सूर्यकिरणामुळे हे सर्व विश्व हे एक मृगजळ भासते, ज्याच्या अनादि सिद्ध सत्स्वरूप शुद्ध भूमिकेवर स्थावर जंगम रूप चित्रे उमटतात, ते आपले मूळ विश्वरूप श्रीकृष्णाने अर्जुनास दाखविले. पूर्वी लहानपणी या श्रीकृष्णाने जेव्हा एकदा माती खाल्ली होती तेव्हा यशोदेने त्यास रागून हाती धरले. नंतर त्यावेळी भीत मी माती खाल्ली नाही म्हणून तोंडाचा झाडा देण्याच्या निमित्ताने ते तोंड उघडून यशोदेला त्यात 14ही भुवने विस्तारासह दाखविली. किंवा मधुवनात ध्रुवबाळ दर्शनास गेल्यावर देवाची स्तुती करावी अशी त्याच्या मनात उत्कट इच्छा निर्माण झाली, पण ती कशी करावी हे त्यास कळेना. म्हणून ध्रुवाला देवाने असे केले की त्याच्या गालास आपला शंख लावला. त्याबरोबर जो जेथे वेदाचीही बुद्धी कुंठित होते ती स्तुती करू लागला. त्याप्रमाणे राजा श्रीहरीने धनंजयावर केवढा अनुग्रह केला आहे की आता त्याची माया कोणीकडे गेली तिचा पत्ताही तो जाणेनासा झाला. एकदम ऐश्वर्य तेजाचा उजेड पडून प्रलयकाळी जलमय झाल्याप्रमाणे त्याला सर्व चमत्कारमय दिसू लागले व त्याचे चित्त
आश्चर्याच्या गर्दीत निमग्न झाले. नदीचे काठी मार्कंडेय ऋषी संध्या करीत असता भगवंतास आश्चर्य म्हणजे विश्वरूप दाखवा अशी विनंती केल्यावर ज्याप्रमाणे पृथ्वीपासून ब्रह्मलोकापर्यंत सर्वत्र पाणीच पाणी होऊन त्यात तो एकटा मार्कंडेय पोहू लागला, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या कौतुकात पार्थ निमग्न झाला. तो म्हणाला, या ठिकाणी केवढे मोठे आकाश दृष्टीस पडत होते, ते कोणीकडे गेले. तसेच ही स्थावर जंगम पदार्थ व महाभूते कोणीकडे गेली. पूर्वादी दिशांचा मागमूसही राहिला नाही. वर खाली हे कोण जाणे कोणीकडे गेले. आणि जागृत झालेल्या मनुष्यास ज्याप्रमाणे एवढा वेळ दृष्टीस पडणारी लोककारात्मक सृष्टी नाहीशी झाली, अथवा सूर्याच्या तेजाचे सामर्थ्याने जसे चंद्रासह नक्षत्राचा समुदाय लोपून जातो, त्याप्रमाणे ही सृष्टीची सर्व रचना या विश्वरूपाने गिळून टाकली. त्यावेळेस त्याच्या मनाला मनपण स्फुरेनासे झाले, म्हणजे मन संकल्प विकल्परहित झाले. बुद्धी आपली आपणासच आवरेनाशी झाली व इंद्रियाच्या वृत्ती माघारे फिरून अंतर्मुखतेने हृदयात साठवल्या. तेव्हा स्तब्धपणाला स्तब्धता प्राप्त झाली, एकाग्रतेस एकाग्रता आली. जणू काय सर्व ज्ञानाला मोहनासरच घातले आहे असे झाले. त्याप्रमाणे तो आश्चर्ययुक्त होऊन कौतुकाने चहूकडे पाहू लागला. तो त्याच्यापुढे जी चतुर्भुज लहान मूर्ती होती ती वाढून अनेक रूपे घेऊन चहूकडून नटून राहिली आहे असे त्यास दिसले. ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघ किंवा महाप्रलयकाळचे तेज एकदम वाढून चहूकडे पसरते, त्याप्रमाणे भगवंताने आपल्या स्वरूपाविषयी कोणीकडेही दुसरे काही उरू दिले नाही. पहिल्या प्रथम अर्जुनास श्रीकृष्णाचे हे विश्वरूपी स्वरूप पाहून त्याची इच्छावृत्ती निवृत्त झाल्यामुळे समाधान वाटले. डोळे मिटून समाधानात होता व लागलेच डोळे मिटून पाहतो तो विश्वरूप दृष्टीस पडले. अशा रीतीने याच दोनही डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे अशी जी इच्छा होती, त्या इच्छेचा सर्व लळा श्रीकृष्णांनी पुरविला. मग त्या विश्वरूपात अर्जुनाने पुष्कळ तोंडे पाहिली. ती जणू काय केवळ श्री विष्णूच्या राजवाड्याप्रमाणे सुशोभित दिसली, अथवा सौंदर्य लक्ष्मीची भांडारेच उघडली आहेत की काय, किंवा आनंदरूपी वनेच भरास आले आहेत की काय. ज्याप्रमाणे जणू सौंदर्याला राज्याधिकार मिळावा त्याप्रमाणे आल्हादकारक अशी श्रीहरींची मुखे अर्जुनाने पाहिली. त्या तोंडातही काही मुखे सहजच भयंकर जणू काळ रात्रीची सैन्यच उठली आहेत अशी दिसली, किंवा ही मृत्यूलाच तोंडे उत्पन्न झालेली आहेत, पण जणू भयाचे किल्लेच उभारावेत अथवा प्रलय अग्नीची पेटलेली महाकुंडेच उघडावीत. त्याप्रमाणे अद्भुत व भयंकर अशी तोंडे शूर अर्जुनाने त्या ठिकाणी पाहिली. आणि पुष्कळ सौम्य मुखे तर काही निरुपम अलंकार घातलेली चमत्कारिक अशी मुखेही पाहिली. ती मुखे त्याच्या अज्ञानदृष्टीनेच पाहिली, तरी पण त्या मुखाचा अंत त्याला लागेना. म्हणून ते सोडून देऊन मग विश्वरूपाचे डोळे कोठे आहेत ते तो कौतुकाने पाहू लागला. तेव्हा जणू नाना रंगाची कमलवनेच विकसित झाली आहेत अशी विस्तृत व सूर्यतेजाप्रमाणे चमकणाऱ्या डोळ्यांच्या पंक्तीस त्या अर्जुनाच्या दृष्टीस पडल्या. डोळे पाहत असताना त्यातच काळ्या कुळकुळीत मेघांच्या गर्दीत कल्पांतांचे वेळी विजा चमकतात, त्याप्रमाणे भोव्याखाली अग्नीप्रमाणे पिंगट झालेल्या नेत्रदृष्टी चमकत असलेल्या त्याने पाहिल्या. त्या एकाच रूपावर एक आश्चर्य पाहत असता त्या एकाच विश्वरूपात अनेक गोष्टी भरल्या आहेत असे त्याच्या अनुभवास आले. मग अर्जुन या विश्वरूपाचे पाय कोणीकडे आहेत तर मुकुट कोणीकडे आहे व ते बाहुदंड कोणीकडे आहेत तर पाहण्याचीही कौतुकानेची इच्छा वाढवित आहे. तेथे भाग्यवान असा जो पार्थ त्याचे मनोरथ विफल कसे होतील हे पहा. पिनाक संज्ञक धनुष्य हातात असणाऱ्या शंकराच्या भात्यात कधी वायबाण सापडतील काय, किंवा ब्रह्मदेवाच्या वाचेत लटक्या अक्षरांचे ठसे असू शकतील काय, तर नाही. म्हणून अपार असे जे विश्वरूप त्याचा आदिवंत हे दोन्ही अर्जुनाने पाहिले. ज्या विश्वरूपाचा थांग मार्गवेदासही लागला नाही, त्या विश्वरूपाचे सर्व अवयव एका वेळी अर्जुनाने दोन्ही डोळ्याने पूर्णपणे पाहिले. जे विश्वरूप नाना रत्नांच्या अलंकाराने शोभायमान होते, अशा विश्वरूपाच्या चरणापासून मुकुटापर्यंतचा सर्व महिमा पाहिला. खुद्द परब्रह्माने आपण स्वतः अलंकाराचे स्वरूप धारण करून त्याचवर परब्रह्मरूपीचा अलंकार घातल्यावर ते अलंकार कशासारखे शोभत आहेत म्हणून सांगू. ज्या प्रभेच्या कांतीने चंद्र सूर्यमंडळे प्रकाशित होतात व जी प्रभा महातेजाचे जीवन आहे व ज्या प्रभेने हे सारे विश्व प्रकाशित होते, ते दिव्य तेजरूपी अलंकार घातल्यावर जाणण्याची कोणाची शक्ती होणार. पण अर्जुनालाच त्या ब्रह्माने आपल्याच स्वरूपाचे अलंकार आपल्या अंगावर घातले आहेत असे दृष्टीस पडले. मग अर्जुन ज्ञानदृष्टीने विश्वरूपाचे हात पाहू लागला. तो ते सरळ असून त्यात कल्पांतींच्या ज्वलांना तोडणारी शस्त्रे चमकत आहेत असे त्याचे दृष्टीस पडले. देव आपणच
अंग, आपणच त्यावर घातलेले अलंकार, आपणच हात, आपणच हत्यारे, आपणच जीव व शरीरही आपणच झाले आहेत. फार तर काय, चराचरात्मक सर्व विश्व परमात्म्यानेच ओतप्रोत आहे असे अर्जुन पाहता झाला. त्यांच्या किरणांच्या प्रखरपणाने नक्षत्रांचे फुटाणे होऊन त्या तेजाने मागे हटलेला अग्नी पोळल्यामुळे समुद्रात प्रवेश करावा म्हणू लागला. म्हणजे त्यास समुद्रात शिरण्याची इच्छा झाली. मग जणू काय काळकूट विषाच्या लाटा सोसळल्या आहेत किंवा महाविजांचे अरण्यच उद्भवले आहे. अशी आयुधे हातात घेऊन दुसऱ्यास मारण्याकरिता उगारल्यासारखे त्या विश्वरूपाचे अपरिमित हात अर्जुनाने पाहिले. त्या हातातील असंख्य शस्त्रांच्या भयाने अर्जुनाचे चित्तीतून आपली दृष्टी काढून मग तो कंठ व मुकुट याचकडे पाहू लागला. तेव्हा त्याला असे वाटले की कल्पतरूंची उत्पत्ती याचपासूनच झाली की काय. महासिद्धींचे अधिष्ठाने व लक्ष्मी ती शिनली असता जेथे विश्रांती घेते अशी जी अतिउत्कृष्ट कमळे त्यांचा वास भगवान घेत आहेत असे पाहिले. मुकुटावर अनुक्रमाने फुलांचे गुच्छ होते व एकावर एक अशा पूजा बांधलेल्या जाळ्या असून कंठात अवर्णनीय अशा पुष्पमाला लोळत होत्या. ज्याप्रमाणे स्वर्गाने सूर्यतेज नेसावे किंवा जणू मेरुपर्वत सोन्याने मडविलेला आहे त्याप्रमाणे कमरेभोवती नेसलेला पितांबर झळकत होता. ज्याप्रमाणे महादेवास कापुराची ओटी लावावी किंवा कैलास पर्वतास पाऱ्याने लिंपावे अथवा क्षीरसमुद्राला पांढऱ्या स्वच्छ उदकाने आच्छादावे, ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून मग तिचा आकाशाकडून बुरखा घ्यावा आणि त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सर्वांगावर पांढरी शुभ्र चंदनाची ओटी त्यास दिसली. ज्याच्या योगाने मूळ प्रकाशणाऱ्या वस्तूलाही तेज चढते. ब्रह्मानंदाचाही तरी ज्याने दहा नाहीसा होतो व ज्याच्या सुगंधाने स्वभावताच गंधयुक्त पृथ्वी जीवित म्हणजे अस्तित्व प्राप्त होते, किंवा निर्लेप असा जो परमात्मा तोही ज्या गंधाचा अनुलेप करतो व मदनही ज्याची ओटी सर्वांगाला लावतो त्या चंदनाच्या सुगंधाची थोरवी काय वर्णन करील. याप्रमाणे एक एक अलंकार शृंगाराची शोभा पाहून अर्जुन भांबावला. देव बसले आहेत किंवा उभे आहेत किंवा निजलेले आहेत अथवा कशावर आहेत हे त्यास समजेना. डोळे उघडून तो बाहेर इकडे तिकडे पाहतो. तो सर्वच विश्वरूपाने ओतप्रोत भरलेले आहे असे त्यास दिसू लागले. म्हणून आता मी त्याकडे मुळी न पाहता डोळे झाकून स्वस्थ बसावे असा मनात निश्चय करून डोळे झाकतो न झाकतो तोच अंतर्यामीही त्यास तसेच विश्वरूप दिसू लागले. समोर अनगणित भयंकर मुखे दिसतात म्हणून त्यांच्या भीतीने पाठीमागे जो पाहू लागलो तो तिकडेही विश्वरूपाचे मुखे, हात पाय हे तसेच आहेत असे त्यास दिसू लागले. म्हणून आता मी त्याकडे मुळीही न पाहता डोळे झाकून स्वस्थ बसावे असा मनात निश्चय करून डोळे झाकतो न झाकतो तोच अंतर्यामीही त्यास तसेच विश्वरूप दिसू लागले. समोर अगणित भयंकर मुखे दिसतात म्हणून त्यांच्या भीतीने पाठीमागे जो पाहू लागला तो तिकडेही विश्वरूपाचे मुखे, हातपाय हे तसेच दिसू लागले असे त्यास दिसू लागले. दृष्टी उघडून पाहिल्यावर सर्वत्र विश्वरूपाचा प्रतिभास होतो. यात आश्चर्य ते कसले. परंतु डोळ्या मिटल्यावरही न पाहताही ते दिसते. हेच भगवद अनुग्रहाचे नवल ऐका. प्रभूच्या कृपेची करणी कशी अद्भुत आहे पहा, की पार्थाचे पाहणे व न पाहणे हे सर्वच्या सर्व नारायणांनी घनदाट व्यापले आहे. म्हणून एका आश्चर्यरूपी पुरात पडल्यावर तो तात्काळ काठावर जाऊन जो उभा राहतो तोच पुन्हा दुसऱ्या चमत्काररूपी महासमुद्रात तो पडला. याप्रमाणे आपल्या असामान्य विश्वरूप दर्शनाचा वेध लागलेल्या अर्जुनास कौशल्याने श्रीकृष्णाने अनंत रूपे दाखवून व्यापून टाकले. तो सर्वव्यापी व स्वभावताच सर्वतोमुख आहे. त्यामुळे आणि तशात अर्जुनाने तेच विश्वरूप दाखवा अशी प्रार्थना केल्यामुळे आपणच सर्व रूपे घेऊन विश्वरूपाने होऊन राहिलो. अर्जुनाला श्रीकृष्णाने जी दिव्य दृष्टी दिली ती दिव्याचा किंवा सूर्याचा प्रकाश असला तरच त्यामुळे दिसावे किंवा मिटले असता तेच पाहणेच बंद व्हावे अशातली नव्हती. म्हणून अर्जुनास डोळे उघडे ठेवून किंवा झाकून अशा दोन्ही प्रकाराने आणि उजाडात नव्हे तर अंधारातही त्या दिव्य दृष्टीने ते विश्वरूप दिसत होते. असे हस्तिनापुरात संजयाने धृतराष्ट्रास राजास सांगितले व संजय म्हणतो की फार काय सांगू, नाना अलंकाराने भरलेले व ज्याला सर्व बाजूने मुखे आहेत असे विश्वरूप पार्थाने पाहिले. हे राजा, आपण सर्व ऐकले का? राजा, त्या विश्वरूपाच्या तेजाची अपूर्वता कशासारखी ही तीस म्हणून सांगू. प्रलयकाळी जसे द्वादश सूर्य एकत्र मिळतात तसे ते सहस्रावधी सूर्य जरी एकाच वेळेला उदय पावले तरी त्यांच्यानेही त्या विश्वरूपाच्या तेजाच्या प्रभावाची बरोबरी करवणार नसल्याने ते त्याच्या उपमेस येणार नाही. सर्व विजा एकत्र करून व प्रलयकाळच्या अग्नींची सर्व साहित्य जमवून व त्यात 10ही महातेजे जरी भरीस मिळवली
तर त्या विश्वरूपाच्या अंगच्या तेजाची काही थोडीशी कदाचित बरोबरी झाली तर होईल, परंतु त्याची अगदी बरोबरी तर खास होणार नाहीच. असा श्रीहरीचा सहज महिमा, त्याच्या विश्वरूपाच्या सर्वांगाचे तेज सर्वत्र पसरले होते. ते श्री व्यासमुनींच्या कृपेने माझ्याही दृष्टीस पडले. आणखी त्या विश्वरूपावर सर्व जग आपल्या विस्तारासह एका बाजूस दिसत होते. ज्याप्रमाणे महासागराच्या पाण्यावर निरनिराळे बुडबुडे दृष्टीस पडतात, किंवा आकाशात ढगावर जसे काल्पनिक गंधर्वनगर भासावे, किंवा पृथ्वीवर मुंग्याने वारूळ बांधावे, किंवा डोंगरावर बारीक मातीचे कण यथास्थित पसरलेले असतात, त्याप्रमाणे त्यावेळी त्या देवाधिदेव श्रीकृष्णाच्या विश्वरूप शरीरावर अर्जुनाने हे सर्व जग पाहिले. तेव्हा एक विश्व वेगळे व त्यास पाहणारे आपण एक वेगळे, असे दृष्टादृश्य भावाचे जे थोडेसे द्वैत होते तेही नाहीसे झाले व अर्जुनाचे मनही सहज विरून गेले. अंतर्यामी आनंद जागृत अभिव्यक्त झाला. त्यामुळे बाहेरील गात्रे इंद्रिये ढिली पडली आणि पायापासून मस्तकांपर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले. पावसाळ्याच्या सुरुवातीस पर्वताच्या सर्वांगावरून पाणी वाहून गेल्यावर जसे पर्वताच्या सर्वांगावरून गवत उगवते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. चंद्रकिरणांनी स्पर्श केलेल्या चंद्रकांतमण्यास जसा पाझर फुटतो, त्याप्रमाणे अर्जुनाच्या सर्व शरीरावर घामाचे दाट बिंदू आले. कमळाच्या कळीमध्ये भुंग्याचा समुदाय सापडला, म्हणजे ती कळी इकडून तिकडे जसे हेलकावते, त्याप्रमाणे अंतर्यामीच्या सुखाच्या लाटांच्या बळाने बाहेर अर्जुनाच्या शरीरही कापू लागले. विपुल कापूर दाटल्यावर ज्याप्रमाणे कापूर केळींचे सोपटे उकलून कापुराचे एक एक कण बाहेर गळून पडतात, त्याप्रमाणे डोळ्यावाटे आनंद अश्रूचे थेंब पडू लागले. चंद्रोदय झाल्यावर ज्याप्रमाणे भरलेल्या समुद्रासच भरत्यावर भरता येतात, त्याप्रमाणे अंतर्यामीच्या सुखाच्या लाटांनी वरचेवर अंतःकरण उचंबळून आल्याने ते डोलू लागले. याप्रमाणे अष्टसात्विक भावांची देखील एकमेकात चढाओढ लागली. त्या स्थितीत अर्जुनाच्या जीवास ब्रह्मानंदाची राज्यप्राप्ती झाली. त्याचप्रमाणे ब्रह्मानंद सुखानुभूतीच्या मागोमाग देव व भक्ताशी कल्पित द्वैताचा सांभाळ केला. त्यामुळे अर्जुन दीर्घ श्वासोच्छवास उसासा टाकून सभोवती पाहू लागला आणि आपण ज्या बाजूला अर्थात देवासमोर मुख करून बसलो आहोत त्याच बाजूला मस्तक लावून हात जोडून चांगलीच प्रार्थना करू लागला. अर्जुन म्हणाला, प्रभो आपला जय जयकार असो. आपण आम्हावर मोठी नवल कृपा केली. आम्ही सामान्य जीवासूनही विश्वरूप पाहते झालो. भगवान, आपण खरोखरच ही गोष्ट फार चांगली केली व तिच्या योगाने स्वभावताच मला फार आनंद झाला. तीही की सर्व सृष्टीला तुम्हीच आश्रय आहात असे मी आजच आपल्या दृष्टीने प्रत्यक्ष पाहिले. देवा, मंदार पर्वताच्या आश्रयाने जसे जागोजाग दऱ्यातून श्वापदांचे समुदाय अरण्य असतात, त्याप्रमाणे या तुमच्या शरीरावर अनंत इंद्रचंद्रादी लोक माझ्या दृष्टीस पडले. आकाशाच्या खुळीत ज्याप्रमाणे ग्रह समुदायांचे मेळे दिसतात, किंवा भल्या मोठ्या वृक्षावर जशी पक्ष्यांची अनेक घरटी दृष्टीस पडतात, त्याप्रमाणे हे श्रीहरी तुमच्या विश्वरूप रूपी शरीरात देवांगणासह मला स्वर्ग दिसत आहेत. हे प्रभो, या तुमच्या विश्वरूपात्मक शरीरात महाभूतांचे अनेक पंचके आहेत व तसेच भूतसृष्टीचे भूतापासून उत्पन्न झालेल्या निरनिराळ्या प्राण्यांचे समुदाय मी पाहतो आहे. महाराज, या तुमच्या विश्वरूपात सत्यलोकी आहे व पहा, ब्रह्मदेवही तो हाच नव्हे काय, दुसरीकडे जो पाहावे तो कैलासही दिसत आहे. पार्वतीसह श्रीशंकर व तुमच्या शरीराच्या एका भागावर दिसत आहेत. हे ऋषिकेशा, आश्चर्य हे की तुम्हालाही तुमच्या या विश्वरूप शरीरावरच मी पाहतो. कश्यपादी ऋषींची सर्व कुळे व सर्पासह वर्तमान सप्त पाताळही तुमच्या विश्वरूपावर दिसत आहेत. किंबहुना हे त्रैलोक्यपती तुमच्या या विश्वरूपातील एक एक अवयवरूपी भिंतीवर 14 भुवनांच्या चित्राकृती स्पष्ट काढल्या आहेत की काय असे वाटते. आणि त्या भुवनातील जे जे लोक तीच अनेक प्रकारची केलेली चित्ररचना आहे असे तुमचे अलौकिक मोठेपण दृष्टीस पडत आहे. तुम्ही दिलेल्या त्या दिव्य चक्षूंच्या बळाने मी चहूकडे पाहू लागलो. तो तुमच्या बाहुदंडाच्या ठिकाणी आकाशाचे जणू कुंभच आले आहेत की काय असे वाटते. त्याप्रमाणे देवा, एकट्या तुमच्याच हाताने एकाच वेळी सर्व व्यापार निरंतर होत आहेत असे दृष्टीस पडत आहे. मग चिदाकाशात अव्यक्त व निर्विशेष ब्रह्माच्या आश्रयावर जशी काही ब्रह्मांडाची भांडारेच उघडावीत, त्याप्रमाणे तुमच्या शरीरावर अपार उदरे दिसत आहेत. महाराज, आपण आपली हजारो मस्तके आहेत असे श्रुतीत सांगितल्याप्रमाणे असून त्यास कोट्यावधी मुखे ही जणू काही परब्रह्मरूपी वृक्ष वदनरूपी दाट फळांनी लवून आल्याप्रमाणे दिसत आहेत. त्याचप्रमाणे हे विश्वरूपी परमेश्वरा, तुमच्या विश्वमूर्तीवर जिकडे तिकडे तोंडे दिसत आहेत व नेत्रांच्याही अनेक पंक्तीच्या पंक्ती पाहत आहेत.
इतकेच नव्हे तर स्वर्ग पाताळ भूमी दिशा किंवा हे आकाश असा निर्देश करून बोलण्याची सोय नाही, कारण हा सर्व भेद नाहीसा होऊन हे सर्वही विश्व मूर्तिमय दिसत आहे. तुमच्याशिवाय एखाद्या बाजूसही परमाणू इतकी जरी जागा सापडेल म्हणून मी कौतुकाने पाहत आहे, पण सापडतच नाही. याप्रमाणे सर्वत्र तुम्ही व्यापिले आहे. या नाना प्रकारच्या परिमित महाभूतांनी जे सर्व जग व्यापले होते, तो सर्वही विस्तार हे अनंतात तुम्हीच व्यापला आहे असे दिसते. असे एवढे मोठे व्यापक तुम्ही कुठून आलात? या ठिकाणी बसले आहात किंवा उभे आहात, एवढे स्वरूप कोणत्या आईच्या पोटात होते हे काही कळत नाही. तुमची केवढी मोठी आकृती आहे, तुमचे रूप कसे आणि वय किती आहे, तुमच्या पलीकडे काय आहे व तुम्ही कोणत्या अधिष्ठानावर बसला आहात, हे जो मी पाहू लागलो तो महाराज मी सर्वच विचार करून पाहिले आणि तुमचे अधिष्ठान तुम्हीच आहात किंवा तुम्ही कोणाच्याही नाही, कोणापासूनही उत्पन्न झालेले नाही, म्हणून जन्मरहित व असेच स्वयंमेव नित्यसिद्ध आहात. देवा तुम्ही उभे नाही किंवा बसलेले नाही, उंच नाही, ओनवे नाही, ठेंगणे नाही, तुमच्यावर तुमच्या खाली तुम्हीच आहात. देवा तुमचे रूप कशाप्रमाणे म्हणाल तर तुमच्यासारखेच आहे व तुमचे वयही तुमच्यासारखेच आहे. हे देवाधिदेवा तुमची पाठ व पोटही तुमची आहा. आता फार काय सांगावे हे अनंता. मी जी आणखी पाहू लागलो तो तुमचे सर्व तुम्हीच आहात असेच वारंवार विचार करून माझ्या दृष्टीस पडले. पण तुमच्या विश्वरूपात मला एकच उणीव दिसते, ती ही की त्याला आदि मध्य व अंत ही तिन्ही नाहीत. यात संशय नाही. हे आदिमध्यांतरहिता, हे अपरिमिता जगदीशा, खरोखरच मी याप्रमाणे तुमचे विश्वरूप पाहिले. तुमच्या विश्वरूपात्मक शरीरावर अनेक निरनिराळ्या मूर्ती उमटल्या आहेत. त्यामुळे तुमच्या अंगात जणू नाना प्रकारच्या रंगाचा अंगरखाच घातला आहे असे तुम्ही दिसता. तुमच्या विश्वरूपी महान पर्वतावर ज्या अशा तऱ्हेतऱ्हेच्या निरनिराळ्या मूर्ती आहेत, त्या जणू वृक्ष व वेली याप्रमाणे शोभत असून मूर्तीवरचे जे दिव्य अलंकार आहेत ते जणू फुले व फळे भरास आले आहेत. हे देवा तुम्ही महासमुद्र असून मूर्तिरूप लाटाने उसळलेले दिसता किंवा तुम्ही एक उत्तम वृक्ष असून मूर्तिरूप फळाने भरास आलेले दिसता. पृथ्वी जशी भूतांनी भरलेली आहे किंवा आकाश जशी नक्षत्रांनी व्यापले आहे, तसेच तुमचे विश्वरूप मूर्तींनी भरलेले आहे असे आम्ही पाहतो. ज्या एकेका मूर्तीच्या अंगावर हे त्रैलोक्य उत्पन्न होते आहे व लय पावत आहे, तेवढ्या प्रचंड मूर्ती तुमच्या अंगावरील एका रोमाच्या ठिकाणी झाल्या आहेत. असा या जगाचा विस्तार करणारे जे तुम्ही, ते तुम्ही कोण व कोणाचे, हे जो मी विचार करून पाहू लागलो तो आमचे जे सारथी तेच तुम्ही आहात. जर हे मुकुंदा तुम्ही सर्वदा असे सर्व व्यापक स्वरूपाचे आहात, परंतु भक्तावर अनुग्रह करण्याकरता सुंदर सगुण रूप धारण करता असे मला विचारांती वाटते. तुमची चतुर्भुज सावळी सुंदर मूर्ती पाहिल्यावर मन व डोळे कसे तृप्त होतात. तिला आलिंगन देऊ लागले तर ती दोन्ही हातातही कवटाळून धरता येत नाही. हे विश्वरूप धारण करणारे देवा, असे गुजीरवाणे रूप तुम्ही भक्तावर कृपा करण्याकरता घेत नाही का? तर घेता, पण आमच्याच दृष्टीस दूषित आहेत, त्यामुळे ते तुमचे सगुण रूप सामान्य मनुष्याप्रमाणे आम्ही पाहतो. तर आता तुम्ही सहज दिव्य चक्षु दिल्यामुळे माझ्या दृष्टीचा तो दोष नाहीसा झाला व मला तुमचा महिमा जसा आहे तसा यथार्थ दृष्टीस पडला. परंतु रथाच्या मकरतुंड असलेल्या जुवांच्या मागच्या बाजूला जे तुम्ही बसला होता, तेच तुम्ही एवढे विश्वरूप धारण केले आहे असे मी आत्ता पक्के ओळखले.